तर कोल्हापूरच्या नान्नी मठामध्ये गेली 34 वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आलंय। या विरोधामध्ये तीव्र जनभावना निर्माण झाली असून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आक्रमक झाले आहेत। तर या प्रकरणी वनतारानं देखील स्पष्टीकरण दिलंय। महादेवी हत्तीणीची पुन्हा एकदा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत जे आहेत ते वनतारानं दिलेले आहेत। यासाठी अधिकृत वन्यजीव कायद्यानं आणि जैन मठानं न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। जर न्यायालयानं आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या पुन्हा एकदा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी असल्याचं वनताराकडून स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात आलं। तर वनताराचं नक्की काय स्पष्टीकरण आहे ते आपण समजून घेऊयात। प्राणी मित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावरती मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी समिती नेमली अशी माहिती मिळते। हत्तीणीवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची समितीची शिफारस आहे। 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं ही शिफारस स्वीकारली। शिफारस स्वीकारल्यानंतर वनतारा मध्ये 2 आठवड्यात हलवण्याचा आदेश जो आहे तो यावेळेला न्यायालयानं दिला। महादेवी हत्तीणीबाबत सर्वोच्च न्यायालयानं काय झालेलं होतं सर्वोच्च न्यायालयात ते आपण समजून घेऊयात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं। 29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्य पीठानं ही रीट याचिका फेटाळली। महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं। यावर भर देत वनतारामध्ये स्थलांतर करण्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलं। हत्तीणीची नाजूक तब्येत, मानसिक अवस्था सुधारणं या गोष्टी न्यायालयानं विचारात घेतल्याची देखील माहिती आहे। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे, जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल। तर वनतारामध्ये आता महादेवीची सध्याची स्थिती काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। महादेवी वनतारामध्ये 30 जुलैला आल्यापासून विशेष पशुवैद्यकीय उपचारांखाली तिला ठेवण्यात आलेला आहे। महादेवी हत्तीणीवरती सांधेदुखीचा उपचार सध्या सुरू आहे। एक्सरे आणि अल्ट्रासाउंड यासह रेडिओलॉजिकल रोग निदान देखील यावेळेला करण्यात आलंय। साखळदंड विरहित आणि चांगली राहण्याची व्यवस्था यावेळेला करण्यात आलेली आहे। यामुळे महादेवी हत्तीणीची मानसिकता आणि आरोग्य सुधार होत असल्याची देखील माहिती वनतारानं दिली। अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते आहे असं वनतारानं म्हटलंय। तर महादेवीला कोल्हापुरात पाठवण्याबाबत वनताराचं म्हणणं काय आहे ते आपण समजून घेऊयात। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनतारानं दिले आहेत। त्यासाठी अधिकृत वन्यजीव कायद्यानं तसंच जैन मठानं न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे असं मत देखील यावेळेला वनतारानं मांडलं। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्व नियमांचं पालन करण्यात आलं पाहिजे असं देखील यावेळेला वनताराकडून सांगण्यात आलंय। न्यायालयानं आदेश दिल्यास वैद्यकीय देखरेखीखाली पाठवण्याची तयारी देखील यावेळेला वनतारानं दाखवलेली आहे।